नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला खूप असे सत्य उलगडताना पाहायला मिळणार आहेत. म्हणजे प्रत्येकाचं एक कारस्थान आहे, ते कारस्थान सर्वांच्या समोर येत आहे. प्रत्येकाने काही ना काही कांड केलेलं आहे आणि ते सगळ्यांच्या समोर येत आहे. म्हणजे पहिलं कांड आहे ते शशिकांतचं. शशिकांतने सगळी प्रॉपर्टी म्हणजे एक मुकादमांचा बिझनेस, राहतं घर, हे सगळं जुगारात हारलेलं आहे आणि ते सगळं रेवाच्या आईनं कमवलेलं आहे आणि ती प्रॉपर्टी आता रेवाच्या नावावर आहे. म्हणजे शशिकांतचा असा डाव आहे की अक्षयसोबत रेवाचं लग्न लावून द्यायचं आणि त्यानंतर ती प्रॉपर्टी हिसकावून घ्यायची. तर त्याचबरोबर अभिला आता लग्न करायचं आहे ते रेवासोबत आणि रेवासोबत लग्न करण्यासाठी त्याने रेवाला किडनॅप केले. आणि इकडे आता हे पार्वती आणि शशिकांतचं जे कारस्थान आहे ते समोर येणार आहे, ते म्हणजे रमाकांत आणि जान्हवी. आणि अक्षयनं पण आता त्याच्या नाटकाचा पर्दाफाश केलेला आहे. सगळ्यांना जवळजवळ सांगितलेलं आहे की तो हे सगळं नाटक करत होता. तर हे सगळं कशा पद्धतीनं उलगडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अक्षय झोपलेला असतो, पार्वती आजी जागी होते आणि रेवा काही शेजारी झोपलेली तिला दिसत नाही. मग पार्वती आजी धावतच येते की रेवा कुठं आहे, रेवा कुठं आहे. सगळीकडे शोध घेऊ लागते. अक्षयच्या रूममध्ये येते, अक्षयला उठवते. अक्षय रेवा सापडत नाहीये. अक्षय म्हणतो अगं तिथेच असेल, एक्सायटेड झालेली असेल ती, उद्या लग्न आहे म्हणून गेली असेल फिरत फिरत कुठेतरी, तिला झोप लागत नसेल. तेव्हा पार्वती आजी म्हणते मी सगळीकडे पाहिलेलं आहे, अक्षय तुझ्या लक्षात येते का. खरं तर अक्षय तर रमाचं नाव घेत असतो, त्यामुळे पार्वती आजी जरा घाबरलेलीच असते. पुन्हा पार्वती आजी म्हणते अक्षय तुझं काय चाललंय, मी तुला काय विचारते, तू काय बोलतोयस. अक्षय झोपत असतो, ती तिथंच कुठेतरी असेल म्हणतो आणि पुन्हा लक्षात येतं नाही, रेवा जर पळून गेली असेल तर. नाही, काही झालं तरी मला रेवाकडून हे सत्य वधवून घ्यायचं आहे. रेवा इथून पळून जाता कामा नये असं अक्षयचं म्हणणं असतं. काहीही झालं तरी रेवा आपल्या ताब्यात असली पाहिजे. आणि या एकाच गोष्टीसाठी अक्षय आता पुढचा प्लॅन करतो. इकडे रेवा जी असते ती बसलेली असते, ती म्हणजे ती असते आणि त्याचबरोबर अभि आणि मयुरी दोघं तिथं असतात. आणि रेवाला अभि विचारत असतो की मला सांग, मला नक्की सांग की काय झालेलं आहे. कारण काहीही झालं तरी तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे ना, मला खरं कळलं पाहिजे असं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रेवा शांतच राहते. अभि म्हणतो की आत्ता मला कळलं की तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे, कारण म्हणून तर तू शांत आहे. या गप्प बसण्यामागं तेच रिझन आहे. तेव्हा रेवा म्हणू लागते पण अभिजित ऐक ना माझं ऐक ना, अभिषेक ऐक ना असं ती म्हणत असते. कारण मला ना त्या रमाचा बदला घ्यायचा आहे, मला रमाचा बदला घ्यायचा आहे. रमाने जे कांड केलेलं आहे त्यासाठी हे सगळं माझं चाललेलं आहे असं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की तो बदला घ्यायला मी आहे तुझ्याबरोबर, मयुरीताई पण आपली साथ देईल, काळजी नको करूस, सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता सगळेजण शोधाशोध करत असतात. मग इकडे पार्वती आजी म्हणत असते की कुठं आहे नक्की रेवा, कुठं आहे, मला कळलं पाहिजे. काहीही झालं तरी रेवाच्या बाबतीत काही चुकीचं घडता कामा नये असं पार्वतीचं म्हणणं असतं. कारण एकतर इतकी मोठी संधी मिळालेली आहे अक्षयच्या आयुष्यातून रमाला घालवण्याची, आणि ती जर गेली तर खूप अवघड होईल असं वाटत असतं. त्याचबरोबर इकडे सगळ्यांना विचारलं जातं. तेव्हा जान्हवी म्हणते असेल ना इथेच कुठेतरी, तिला काय शोधायचं, ती काय लहान आहे का. आणि जान्हवी म्हणू लागते की काही झालं तरीही चला, मला तर झोप लागलेली आहे, येईल ती उद्या सकाळपर्यंत, असंही तिला अशी भटकायची सवयच आहे. पार्वती आजीला मात्र राग येतो. पार्वती आजी म्हणते तुला झोपायचं आहे ना जान्हवी, तू जाऊन झोप, तुझ्या लक्षात येत नाही आहेत का गोष्टी. जान्हवी मात्र तिच्याच नादात असते, तिचं तिलाच पडलेलं असतं. ती विचार करत असते काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं जान्हवीला वाटत असतं. अक्षय म्हणत असतो की बघूया, मी माझ्या परीने शोध घेतो. तेवढ्यात शशिकांत मुकादम तिथं आलेला असतो आणि तो म्हणतो काय, रेवा हरवली, अरे बापरे, आता संपलं सगळं असं तो म्हणत स्वतःच घाबरलेला असतो. पार्वती आजीला मात्र त्याच्या बोलण्याचा अर्थ कळलेला असतो. आता इकडे जान्हवी आणि आनंद झोपायला गेलेले असतात. अभि आणि मयुरीने शोधाशोध केलेली असते. अभि म्हणतो की मी तिच्या मैत्रिणींना कॉल लावून बघतो तिथं आहे का. मयुरी म्हणते मी टेरेसवर पाहते. अक्षय पण म्हणतो की मी माझ्या पद्धतीनं तिला शोधायचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचवेळी सीमा तिथे एकटी राहते. सीमा म्हणते मी जाऊ का. खरं तर सीमाला या कोणत्याच गोष्टीचा काही फरक पडत नसतो, म्हणून सीमा म्हणू लागते की मी जाऊ का. आणि मग सीमाही तिथून निघून जाते.
त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे कांड चाललेलं असतं ते विचित्र असं असतं. अक्षय म्हणतो की कोणाला जर ती सापडली नसेल तर ती कुठे गेली असेल मग? हा प्रश्न अक्षयला पडलेला असतो. सगळेजण शोधाशोध करत असतात, पण रेवा कुठं आहे हे कोणाला सापडत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता शशिकांत म्हणतो की मी पोलिसांना कळवतो, मी पोलिसांना कळवण्यासाठी जातो, असं शशिकांत म्हणू लागतो. आणि शशिकांत बाहेर येतो आणि इकडे सगळेजण शोधाशोध करत आहेत. अभि आणि मयुरीचा प्लॅन भारी चालू आहे. तो म्हणजे उद्याच्या उद्या अभि आणि रेवाचं लग्न होणार असतं आणि रेवाची वाट लागणार असते. या सर्व गोष्टी घडणार असतात आणि इकडे शशिकांत बाहेर आहे. अय्यजींच्या लक्षात आलेलं आहे. त्या बाहेर येतात आणि त्या विचारू लागतात, शशिकांत काय झालं आहे नक्की? मला कळेल का? काय प्रॉब्लेम झाला आहे? तेव्हा शशिकांत रडायला सुरुवात करतो आणि तो सांगू लागतो की आई, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. रेवाच्या आईने मला जुगारामध्ये हरवलेलं आहे आणि त्याहीपेक्षा हे घर, आपली कंपनी, सगळा बिझनेस मी जुगारात लावलेला होता आणि ते सगळं संपलेलं आहे. जेव्हा हे बोललं जात असतं तेव्हा मात्र खूपच मोठी वाट लागलेली असते आणि शशिकांतकडून हे सत्य कळल्यामुळं पार्वती आजीच्या तर चांगल्या शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात. तिला कळायचं पण झालेलं असतं. म्हणजे हे सगळं काय ऐकते मी? हा प्रश्न तिला पडलेला असतो. पार्वती आजी म्हणालेली असते, काय सांगतोस तू हे सगळं? तेव्हा तो सांगू लागतो की हो, आणि तो बिझनेस जो सगळा आहे, आपली जी प्रॉपर्टी आहे ती रेवाच्या आईने रेवाच्या नावावर केलेली आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडून त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेतलेली आहे. हे ऐकल्यानंतर पार्वती आजीला धक्का बसतो. तर इकडे शशिकांत सांगू लागतो, म्हणून काही करून आपल्याला हे लग्न करणं गरजेचं आहे. एकदा का अक्षय आणि रेवाचं लग्न झालं की मग ती प्रॉपर्टी आपण आपल्याला माघारी घेऊ शकतो. हे ऐकल्यानंतर पार्वती आजीला खूप राग येतो. ती डायरेक्टली शशिकांतचं थोबाड फोडते आणि म्हणते, तुला लाज कशी वाटत नाही आहे? तर इकडे शशिकांत म्हणत असतो की आई, तुम्हाला मारलंस? तेव्हा पार्वती म्हणते की हे तर मी आधीच करायला पाहिजे होतं रे, खूप वेळ लावला. आणि हे सगळं रमाकांत पाहत असतो. म्हणजे रमाकांतला कळलेलं असतं की मुकादमांची प्रॉपर्टी आता राहिलेली नाही. पार्वती आजी म्हणत असते, मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला, एवढं सगळं तुझ्यासाठी केलं आणि तू काय केलेलं आहेस रे? एवढ्या खालच्या दर्जाचा निघशील असं मला वाटलं नव्हतं. हे सगळं बोललं जात असतं आणि इकडे अक्षय आणि रमा विचार करत असतात की रेवा कुठं आहे? काहीही झालं तरी अक्षय म्हणतो, त्या रेवाला कळलं तर नसेल ना आपला काय प्लॅन आहे ते? रमा म्हणते की नाही हो, असं काही नाही होणार, ती असेल इथंच कुठंतरी गेलेली. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी आता सगळेजण तयार झालेले असतात. रमाकांत तिथं आलेला असतो आणि रमाकांत म्हणू लागतो की रमा, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. रेवा इकडे रमा म्हणत असते की नाही काका, आता माझ्याकडे वेळ नाही आहे. एकतर ना ती रेवा सापडत नाही आहे, तिला शोधणं खूप गरजेचं आहे, आज लग्न आहे. तेव्हा इकडे रमाकांत सांगू लागतो की तिला अभिने किडनॅप केलेला आहे. त्यावेळेस रमा म्हणते, काय म्हणालात? त्याच वेळी अक्षय टेरेसवर आलेला असतो आणि इकडे रमाकांत सांगू लागतो, हो, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे. अभि आणि मयुरी या दोघांनी किडनॅप केले, कारण अभिला हे लग्न मान्य नाही. कसं आहे माहिती आहे का, अक्षयला काही आठवत नाही पण अभिला सगळं आठवते. ती अभिची बायको आहे ना. एकतर आरती त्याच्या आयुष्यातून निघून गेली आणि त्यानंतर हे सगळं असं घडत आहे. त्यामुळं मला काही वाटत नाही आहे की चुकीचं आहे, कारण त्याने जे केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे. तेवढ्यात अक्षय तिथं आलेला असतो. अक्षय म्हणतो की काका. तेव्हा रमाकांत म्हणतो अक्षय. त्यावेळेस अक्षय सांगू लागतो की हे बघ काका, त्याची कोणतीही गरज नाही आहे. मान्य आहे मला, त्याची बायको आहे ती, सगळं मान्य आहे. पण हे सगळं मी केलेलं आहे, आज रेवाचं आणि माझं लग्न होणार नव्हतं. हे सगळं मी जे केलेलं आहे ते रेवाचं भांडं फोडण्यासाठी केलेलं आहे. रेवानं जे कारस्थान आखलेलं आहे त्यासाठी मी केलेलं आहे. मग इकडे रमाकांत काकाला धक्का बसतो. तो खाली बसतो आणि अक्षय त्याला सांगू लागतो की हो, हे सगळं माझं नाटक चालू आहे. त्यावेळेस रमाकांत म्हणू लागतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नक्की? तेव्हा अक्षय सांगत असतो, हो, कारण काहीही झालं तरीही जे काही घडलेलं आहे त्यामुळं आरती वहिनींचा जो मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार ती रेवा आहे आणि त्यामुळं काहीही झालं तरीही मला त्या रेवाला रंगेहात पकडायचं आहे. त्या विरोधातले पुरावे मी गोळा करतोय आणि माझं डोकं वगैरे सगळं शाबूत आहे. काळजी करू नको, मला काही झालेलं नाही आहे. मला अपघातानंतर मेमरी लॉस वगैरे जे काही वाटत होतं ना तसं काहीही झालेलं नाही, असं अक्षय स्पष्टपणे सांगत असतो. तेव्हा रमाकांत काका म्हणतो, खरं बोलतेस तू? अक्षय म्हणतो, हो, आज जे लग्न होणार आहे ते माझं आणि रमाचं होणार आहे आणि मी अभिच्या बाबतीत असं काही करणार नाही. पण मला सगळ्यांच्या समोर रेवाचा खरा चेहरा आणायचा आहे आणि तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे. काहीही झालं तरी रेवाने जे कांड केलेलं आहे ते खूपच मोठं आहे आणि त्याची शिक्षा ही तिला मिळालीच पाहिजे. हे सगळं अक्षय बोलत असतो.
तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं रमा ही अक्षयची साथ देत असते. रमाकांत काकाला थोडासा राग आलेला असतो आणि त्याचबरोबर रमाकांत काका म्हणत असतो की हे सगळं खरं आहे. त्यावेळेस तो म्हणतो की हो. मग रमाकांत आता अभिला फोन लावतो. इकडे अभिने भटजी त्याचबरोबर वकील सगळ्यांना आणलेलं असतं. लग्नाची तयारी जवळजवळ सगळी झालेली असते आणि त्याचबरोबर आता सगळी तयारी झालेली आहे आणि पुढच्या गोष्टींसाठी इथे सगळेजण सज्ज झालेले असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अभि तिथं आलेला असतो आणि अभि तिथं म्हणतो की हो. आणि रमाकांतचा फोन आल्यावर अभि मयुरीला त्या रेवाच्या तोंडावरती रुमाल पकडायला लावतो आणि म्हणतो की तिचा आवाज बंद कर, कारण रेवाचा आवाज जर ऐकला तर रमाकांतला कळेल. रमाकांतला माहिती नाही आहे रेवाला किडनॅप केलेलं आहे हे सुरुवातीला अभिला वाटत असतं, पण रमाकांतला तर सगळंच माहिती असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभि म्हणतो हां बोला बाबा. तेव्हा रमाकांत सांगू लागतो की अभि आत्ताच्या आत्ता तू अक्षयच्या रूममध्ये ये, 2 मिनिटासाठी बाहेर ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अभि म्हणू लागतो की नाही बाबा, आता काहीही झालं तरी मी माझं लग्न झाल्याशिवाय इथून येणार नाही, असं तो स्पष्टपणे बोलत असतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शशिकांत आणि पार्वती आजी बोलत असतात. शशिकांत म्हणत असतो काहीही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर त्या रेवाच्या आईकडून ही प्रॉपर्टी आपली घ्यायची आहे. पार्वती म्हणते की एवढ्या कष्टाने मी उभी केलेली ही प्रॉपर्टी एवढी सहजासहजी मी कोणाच्याही हातात घशात जाऊ देणार नाही, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी हे सोडणार नाही आणि त्यासाठी रेवा सापडलीच पाहिजे, रेवाचं लग्न लागलंच पाहिजे, हे सगळं बोलणं जान्हवीने ऐकलेलं असतं. म्हणजे आता जान्हवीलाही कळलेलं आहे की शशिकांतने ही प्रॉपर्टी सगळी लुबाडली गेलेली आहे शशिकांतकडून आणि आता ती रेवाच्या मालकीची झालेली आहे. इकडे अक्षयच्या रूममध्ये अभि आलेला असतो आणि अभि म्हणतो की अभिला अक्षय म्हणतो की स्वतःच्याच बायकोला किडनॅप केले. त्यावेळेस अक्षयला अभि म्हणू लागतो काय बोललास तू. तेव्हा अभि म्हणतो की अक्षय म्हणतो की हो मला सगळं आठवतंय. अभिला राग येतो. अभिने अक्षयची कॉलर पकडलेली असते, त्याच्या अंगावरती धावून गेलेला असतो आणि तेव्हा मात्र अक्षय म्हणत असतो अरे खरं सांगतोय मी तुला. आणि आता सगळं सत्य तर समजलेलं आहे, अक्षयही तिकडे गेलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय आणि अभि रेवाकडे गेलेले असतात. तर रमाईकडे विचार करत आहे की तिकडे काय झालं असेल, नक्की सगळं व्यवस्थित असेल ना. तर आता अक्षय रेवाकडून सत्य बदलून घेऊ शकेल का हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.